गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील कंत्राटदारांची 86,000 कोटी थकबाकी महाराष्ट्र शासनाकडे असून काम करूनही महाराष्ट्र शासनाने पैसे न दिल्यामुळे कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणे कंत्राटदारही आत्महत्या करू लागले आहे. काल रात्री नवी मुंबई येथे राहणारे गजानन देवकाते यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाचे मंगेश आवळे यांनी आक्रमक होत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी या कंत्राटदारांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला असून ही आत्महत्या नसून संस्थात्मक खून असल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र शासनाकडून नवीन निविदा काढण्यात येत आहेत, मात्र ज्या कंत्राटदारांकडे आर्थिक परिस्थिती भक्कम आहे अशांनीच निविदा भरावे आणि काम घ्यावे, अन्यथा शासनाकडून थकबाकी राहिल्यास बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते असे देखील नवीन निविदा भरणाऱ्या कंत्राटदारांना कंत्राटदार महासंघाने आवाहन केले आहे. नवी मुंबईतील कंत्राटदाराने थकबाकी न मिळाल्याने आत्महत्या केल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी तंत्रज्ञान महासंघाचे मंगेश आवळे यांची भेट घेऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा जाहीर करत येत्या काळात आत्महत्या केलेल्या कंत्राटदाराच्या कुटुंबियांना कोणतीही आर्थिक मदत लागली तर आम्ही करू. तसेच कंत्राटदार महासंघाच्या माध्यमातून आंदोलनात राष्ट्रवादी पक्ष रस्त्यावर उतरेल असे देखील मनोज प्रधान यांनी सांगितले. तर या संदर्भात मनोज प्रधान यांनी महाराष्ट्र कंत्राटदार महासंघाच्या आंदोलनास पाठिंबा देणारे पत्र दिले आहे. या पत्रात प्रलंबित बिलामुळे कर्जबाधित झालेल्या आणि तणावात आलेले नवी मुंबईतील एक ठेकेदार गजानन भाऊ देवकाते यांनी आत्महत्या केली आहे. देवकाते यांची आत्महत्या म्हणजे संस्थात्मक खून आहे असा आमचा आरोप आहे. जे कोणी देवकाते यांच्या आत्महत्येस जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे म्हटले आहे. सर्व फक्त PWD आमच्याकडून काय गेले दिवस आता यांच्या मंत्र्यानंतर तुम्ही भेटायला नंतर बरोबर लाईनवरती त्यांच्याकडे पैसे खायला बघा काय करून ठेवले किती हजार कोटीची. इथे ठाण्यामध्ये 13,000 कोटीचं रिक्रूट करतायत. कशासाठी? मेट्रो आहे, सर्व आहे. महानगरपालिकेची परिस्थिती आहे का? तुम्ही कर्जबाजारी करून तुम्ही मोठा कॉन्ट्रॅक्ट असेल त्याच्याकडे पैसे आहेत तर 2017 पासून नाही दिले. माहिती आहे ना, हा किती वेळा आंदोलन करतो. आता जर दुःखद गोष्ट अशी आहे त्यांच्यामध्ये आणि जो ओपन वर्ग आहे खुल्या गटातला तो सुद्धा 10 लाखापासून ते 1 कोटीपर्यंत काम करणार आहे. म्हणजे पैसे नाही ह्याच लोकांना मिळत नसते. बाकीकडे कळलं की नाही? आपापल्या कॉन्ट्रॅक्टरचे पैसे काढतात. पार्टी जे हे असतील त्यांचे बरोबर निघतात संबंधित. किती कोटी निधी किती फिरवला आहे. आता कसं झालं 6,572 कोटी जर निधी केलं फक्त दिलं 86,000 कोटीची थकबाकी 6,572 कोटी कोणाला बसली त्या कंत्राटदार विचार किती अवस्था झाली मागतात कुठले झालेल्या कामाचं. हो झालेल्या कामाचं काय विषय 2021 पासून दिलं आता पैसे देत तुम्ही काय ते सांगितलं तुमच्या मागं. तुम्ही कधी अर्ध्या रात्री बोलवा, आम्ही आहोत तुमच्या मागं. काय असेल सांगा. मला वाटतं या सरकारने आज तुम्ही बघितलं असेल, आज कालच नवी मुंबईला देवकाते नावाच्या एका कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली. मला वाटतं त्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. आतापर्यंत जवळजवळ 6 लोकांनी आत्महत्या, ही 7वी आत्महत्या आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आज 86,000 कोटी रुपये देणं बाकी आहेत, कामं केलेली आहेत. आणि सर्व आपल्या जिल्ह्यातली ही मुलं आहेत, सर्व ठाण्यातली मुलं आहेत आणि सर्व बघितलं असेल तर सर्व महाराष्ट्रीयन मुलं आहेत सर्व. आज तुम्ही बघितलं असेल या जे बेरोजगारांना काही संधी उपलब्ध सरकारने करून दिली, त्या माध्यमातून बिचाऱ्या या लोकांनी कामं केलेली आहेत. म्हणजे सुशिक्षित असून पैसे व्याजाने काढून आज बिचारे धंदा केला त्यांनी आणि पूर्ण काम पूर्ण केलं. आणि अशा अवस्थेत आज 86,000 कोटीचं हे बाकी आहे. तुम्ही बघितलं असेल ठाण्यामध्ये रिंग रूट आहे,
13,000 कोटी रुपयाचं रिंग रूटचं काम सुरू केले. कशासाठी, कोणासाठी करताय तुम्ही? मेट्रो आहे, बाकीचे आज रस्ते तुम्ही बघितले असेल, रस्त्याची परिस्थिती अशी आहे, एका साईडला मेट्रो, एका साईडला रिंग. काय लोकांनी जायचं कसं? आज तुम्ही बघितलं असेल, घोडबंदर पासून इकडे यायचं असेल तर त्या ठिकाणी जवळजवळ 1.5 तास लागतो ठाण्यामध्ये यायला. अशी अवस्था या ठाण्याची होऊन गेलेली आहे. आणि अशा अवस्थेमध्ये जे शहर ज्यांनी बनवलेलं आहे ते कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्या कॉन्ट्रॅक्टरची जर बिलं देत नसेल, त्यांचे आज तुम्ही बघितले असेल, आज 7 लोकांनी आत्महत्या. तुम्ही किती लोकांची आत्महत्येची वाट बघताय सरकार? त्यामुळे जर उद्या काही ह्याच्या पुढे असं काही झालं तर मला वाटतं कुठलाही मंत्री तिथे जागेवर राहणार नाही. सर, पण एकीकडे कंत्राटदार आत्महत्या करताना पाहायला मिळतात. 86,000 कोटींची थकबाकी जरी असली तरी सुद्धा महाराष्ट्र शासन अनेक निविदा काढताना पाहायला मिळत आहेत. 54,000 कोटींच्या निविदा आता काढलेल्या आहेत. ते मी तुम्हाला सांगितलं ना, हे सर्व कुंभमेळ्यासाठी आज तुम्ही बघितलं, स्वतः त्या खात्याच्या मंत्र्याचा हे सर्व आलेलं आहे. अशा अवस्थेमध्ये प्रत्येक ठिकाणी हे सर्व मलिदा खाण्याचं काम चालू आहे. म्हणजे काम घ्यायचं, काम काढायचं, त्या कॉन्ट्रॅक्टरकडून पैसे ऍडव्हान्स मध्ये घ्यायचे आणि त्यांना बिचाऱ्यांना बिलं द्यायचे नाही. ही कुठला न्याय सांगा मला? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही सर्व हे चालू आहे आणि याच पैशाने, या सर्व भ्रष्टाचाराच्या पैशातूनच हे संबंध यांचं राजकारण चालू आहे. सर, गुजरातवरून आलेले जे काही कंत्राटदार आहेत किंवा कंपन्या आहेत, यांची देयकं वेळेवर भेटतात, मात्र जे काही छोटे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांची देयकं मात्र अशी प्रलंबित राहतात. अहो, तुम्ही बघितलं असेल, कुंभमेळ्यामध्ये सर्व गुजरातमधून कॉन्ट्रॅक्टर आणलेले आहेत. म्हणजे आज एवढ्या 1,000 कोटीचा कॉन्ट्रॅक्टर त्या गुजरातच्या कॉन्ट्रॅक्टरना त्या ठिकाणी आंदण म्हणून दिलेले आहेत. तुम्ही जो कुंभमेळा तिकडे झाला, तिकडे सुद्धा हीच परिस्थिती होती. युपीला तिथे सुद्धा गुजरातचेच कॉन्ट्रॅक्टर होते. मग आमच्या महाराष्ट्रातल्या आमच्या तरुण मुलांनी करायचं काय? आणि जर केलं तर त्याला बिलं मिळत नाही वेळेवरती. 86,000 कोटी म्हणजे सरकारला या खुर्चीवर बसण्याच्या लायकीचे नाहीत ते लोक, असं आमचं म्हणणं आहे. तर या महाराष्ट्रामध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या विश्वासावर त्यांनी कामं केली. आज 86,000 करोड्सचं थकबाकी आहे. वारंवार शासनाच्या दारी जाऊनही कुठेही न्याय मिळत नाही. असं असताना त्यांना पर्याय काय? जे मोठे इन्फ्रावाले आहेत त्यांना अब्ज रुपयाची बिलं मिळतात, पण हे जे छोटे कामगार आहेत, कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांना 1 लाख ते 10 लाख किंवा 1 कोटीपर्यंत कामं मिळतात, त्यांची बिलच नाही निघत आहे. मग आमचा एक छोटासा ठेकेदार नवी मुंबईमध्ये राहणारा देवकाते नावाचे, 45व्या वर्षी त्यांना काही उपायच दिसला नाही दुसरा. त्यांना काही मार्ग जेव्हा दिसत नाही तेव्हा माणूस काय करेल? पोरं बाळं सोडून त्यांनी सुसाईड कमिट केलं आणि हे 7वं अशा प्रकारे सुसाईड या ठेकेदारांमुळे झालं आहे. आज मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्यांना पाठिंबा दर्शवायला मी या ठिकाणी आलो आणि त्यांना मी शब्द दिला आहे की ह्यांचं कुठलंही आंदोलन असेल, कोणाच्याही दारी जायचं असेल तर ठाण्यातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर सामील होतील. देवकाते जे ठेकेदार होते त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सामील आहोत आणि त्यांच्या घरच्यांना काहीही आर्थिक मदत लागली आणि यांनी जर तसा आम्हाला निरोप दिला तर आव्हाड साहेबांच्या माध्यमातून आम्ही काही ना काहीतरी फुल न फुलाची पाकळी त्यांना मदत होईल या दृष्टीने आम्ही पाहतो.